जगातला सगळ्यात जास्त डिबेटेबल टॉपिक आणि एक अनुत्तरित प्रश्न, हाऊ डिड एव्हरीथिंग बिगिन? हे युनिवर्स, हे सगळं जग आलं कुठून आणि कधी आलं? या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या बऱ्याच थिअरी आहेत, जसं की स्टेडी स्टेट थिअरी. काही जणांचं म्हणणं आहे की एक ऑसिलेटिंग युनिवर्स आहे, काही जणांचं म्हणणं एक सिम्युलेशन आहे, काही जणांचं म्हणणं आहे की आपण मॅट्रिक्समध्ये आहेत, तर काही जणांचं म्हणणं आहे की आपण एका मल्टिवर्समध्ये आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत, पण आपण डिस्कस करतो आहे मोस्ट कॉमनली ॲक्सेप्टेड थिअरी, द बिग बँग थिअरी. काय सांगते नेमकं ही थिअरी बघूया. वेलकम टू ॲस्ट्रॉनॉमी 101 सिरीज, जिथं आपण पूर्ण युनिवर्स आणि त्याचे सिक्रेट्स एक्सप्लोअर करतोय 1 एपिसोड ॲट अ टाईम. तर बिग बँग थिअरीनुसार ह्या युनिवर्सची सुरुवात झाली एका छोट्याशा हॉट आणि डेन्स पॉईंटपासून. एक ॲटमपेक्षा सुद्धा छोटासा पॉईंट, ज्याच्यामध्ये ह्या युनिवर्समधले सगळे आपल्याला माहिती आहेत तेवढे फंडामेंटल फोर्सेस, एनर्जी, मॅटर, स्पेस आणि टाईमसुद्धा एकदम कचाकच पॅक भरलेले. आणि बूम, एक मोठं एक्सप्लोजन झालं. खरं तर बॉम्बसारखं एक्सप्लोजन म्हणताच येणार नाही, पण ओव्हनमध्ये ठेवलेल्या त्या ब्रेडसारखं एक्सपान्शन झालं. आपल्या ग्रास्प करण्याच्या कॅपेबिलिटीनुसार मी ह्या एक्सपान्शनला एक्सप्लोजन म्हणलो, कारण एका ॲटमपेक्षा सुद्धा लहान साईजपासून एका गॅलेक्सी एवढं युनिवर्स तयार झालं, ते पण एका सेकंदाच्या बिलियन्थ ट्रिलियन्थ पार्टमध्ये, म्हणजे 10⁻⁻35 सेकंदाचा पार्ट. आपण इमॅजिन पण करू शकत नाही एवढ्या कमी वेळात हे सगळं घडलं. ह्याच एवढ्या पिरियडला आपल्या युनिवर्स तयार होण्याच्या प्रोसेसमधला इन्फ्लेशन इरा म्हणतात. मग आता ही घटना स्पेसमध्ये एखाद्या कुठल्या तरी ठिकाणी घडली का? नाही. याच्यापासूनच स्पेस आणि टाईमसुद्धा तयार झाले. त्याच्या आधी ना स्पेस एक्झिस्ट करत होतं ना टाईम. आजच्या पुरतं एवढंच. आता याच्या पुढं काय झालं ते पुढच्या एपिसोडमध्ये बघू.